मन मंदिरा गजर भक्तीचा। एका मुलाचा बाप त्या मुलासाठी शेजारच्या गावामध्ये मुलगी बघायला गेला, शेजारच्या तालुक्यामध्ये म्हणा गावामध्ये म्हणा मुलगी बघायला गेला बाप मुलाचा। आता मुलाचे बाप जात नाहीत, आता नाही, आता तो बघून येतो मग बापाला सांगतो लग्नाची तयारी करा। तो मुलाचा बाप मुलाकरता शेजारच्या तालुक्यामध्ये मुलगी बघायला गेला आणि गेल्याच्या नंतर मुलगी बघून आला आणि गावभर सांगत होता लोकांना की मुलगी इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की आपल्या गावामध्ये एवढी सुंदर मुलगी नाहीच, इतकी सुंदर आहे। मुलीचा बाप तर एवढा श्रीमंत आहे, एवढा श्रीमंत आहे की आपल्या तालुक्यामध्ये एवढा श्रीमंत माणूस नाही, सर्व काही चांगलं आहे। मग समोरचा एक जण त्याला विचारतो, पाटील सर्वच काही चांगलं आहे, मग लग्न ठरलं असेल मुलाचं, तुमच्या लग्न जमूनच तुम्ही आला असाल? तो म्हणतो सर्वच काही चांगलं आहे, पण दर रविवारी मुलीच्या अंगात येत आहे म्हटले, दर रविवारी अंगात येते, रविवारी खंडोबा येतो आणि शुक्रवारी देवी येते म्हणे, बाकी काही प्रॉब्लेम नाही। परी उपतिष्ठे साधन सोपं आहे पण परी उपतिष्ठे, अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होय। भगवंताचं नामचिंतन मुखाला येण्याकरता अनेक जन्माचे सुकृत पदरी, अनेक जन्माचं पुण्य पाहिजे महाराज, तरच त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन आपल्याला मुखाला येतं। आज ज्या मातेनिमित्त हा कार्यक्रम, हा कीर्तनाचा सोहळा आहे, मला खऱ्या अर्थाने वाटतंय की त्या मातेला सुद्धा या ठिकाणी आपण विराजमान करावं। आई भवानी तुझ्या कृपेने पावसी भक्ताला, अगाध महिमा तुझा माऊली तारी संकटाला। आई भवानी तुझ्या कृपेने पावळाला गोंधळ मांडीला गंगे गोंधळाला उदो 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 एखादी आई यायची, एखादी माता माऊली पुढे यायची, मलाच बोलवलंय का, मलाच बोलवलं। संत महात्मे महाराज कुळीची ही कुलदेवी, खऱ्या अर्थाने कुलदेवतेची आराधना करतात, त्या संत महात्म्यांचं हे महिमा आपल्याला सांगायचं आहे। जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात की अशा संतांचं रजकन जर आपल्या देहाला लागलं महाराज, जी वासना आहे की वासना आपल्याला परमार्थ करू देत नाही, ती वासना मुळासहित निवृत्त होती। अभंगाचं प्रथम चरण संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, जय हो। लागता सहज, संत चरण रज 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 लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजयावडी। भेट झाली मग सहज वासनेचे बीज जळून जाय। काही मंडळी म्हणत असेल की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय।
सहज लागायला काही रोडवरती पडलेले नाहीत संत चरणरज, काही रोडवरती पडलेले नाहीत. आणि रोडवरती जर संतांचे रजकन त्या ठिकाणी पायाचे पडलेले असते तर तुम्ही आम्ही कमी, पण दारुडे जास्त लोळतात, त्यांचा तर कधीच उद्धार झाला असता. पण नाही महाराज, ज्या संतांनी आपल्याला नेहमी हिताचा मार्ग दाखवला, अहितापासोनी काढिती हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा, त्या संतांबद्दल तुकोबराय बोलतात की अशा संतांच्या रजकन, अशा संतांचा सहवास तुमच्या जीवनामध्ये झाला ना महाराज, वासनेचे बीज जळून जाय, जळूनच जाय. जळाल्याशिवाय एखादी गोष्ट संपत नाही. तुम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आहात, मला सांगा, एखादं झाड जर आपल्याला नाहीसं करायचं असेल तर आपण काय करतो? आम्ही आंधळे, तुम्ही बहिरे नाही ना. एखादं झाड जर आपल्याला नाहीसं करायचं असेल तर आपण काय करतो? एकदम मुळासहित उपटून टाकतो. उपटायसारखं असेल तर, काढायसारखं असेल तर. पण झाड जर वडाचं लिंबाचं मोठं झाड असेल तर काय करतो? झाड तोडतो आणि नंतर खोड जाळून टाकतो. पालवी फुटायचा विषयच राहत नाही, जळोनी जाय. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये संत सहवास झाला पाहिजे. संगतीचे खूप जीवनामध्ये परिणाम होत असतात. संगत कशी असावी जीवनामध्ये खूप संत नक्की करले. परमार्थामध्ये जर संगत करायची असेल तर संतांची संगत करा महाराज. संगत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही आम्ही संसारामध्ये संगत बघत असतो. संसारामध्ये जर पत्नी चांगली असेल तर चांगली गोष्ट आहे महाराज, नाही तर अलीकडं बिघडतच चाललंय. आता नवरात्र उत्सव चालले, एक बाई आरतीला निघाली, एका माणसाची पत्नी आरतीला निघाली, देवीच्या आरतीला. जे देवी निघाली आरतीला. आणि आरतीला निघाल्याच्या नंतर नवऱ्याने त्या ठिकाणी सांगितलं, ओ बाई पाठीमागे. म्हणे कुठं चालली? म्हणे देवीच्या आरतीला. तुम्हाला माहित नाही का आपल्या गावामध्ये देवी विराजमान झाली, देवीच्या आरतीला चालली, देवीच्या आरतीला चालली. मग एक लक्षात ठेव, तिथं गेल्याच्या नंतर नुसते देवीचे दागिने साडी बघू नकोस. तिथं गेल्याच्या नंतर नुसते देवीचे दागिने आणि साडी बघू नकोस. तिथं गेल्याच्या नंतर हेही बघ की देवीला किती हात आहेत. किती हात आहेत ओ देवीला? भरपूर अशी ट्रीटमेंट केली, 8 दिवस झाले, सर्व डॉक्टरनी तपासलं, पण काही कळतच नाही याला नेमकं काय झालंय. हे नुसतं घुमतंय, याला नेमकं काय झालं हे कळतच नाही. पत्नी राहिली म्हटली सिटी स्कॅन केलाय का? डॉक्टर म्हटले हो. सोनोग्राफी हो. मग सर्व टेस्ट करून झालेत? म्हटलं हो. मग डॉक्टर साहेब जर तुम्हाला काहीच कळत नसेल तर एक टेस्ट करून बघा. डॉक्टर म्हटले कोणती? म्हणे ते पोस्टमार्टम काय असतं ते करून पहा म्हटले. पोस्टमार्टम नेमकं काय असतं ते करून बघा ना म्हणे, याचं काय झालं याला. जीवनामध्ये संगत खूप महत्त्वाची आहे. चांगल्याची संगत झाली तर चांगलं जीवन, चांगलं वळण त्या ठिकाणी आपल्या जीवनाला लागत असतं. वाईटाची संगत, तुम्ही एक म्हण ऐकली असेल हां, आणि कबीरदास महाराज म्हणतात, गधे को गधे मिल गए. काही पाठ नसलं तरी हे पाठ पाहिजे बरं का, म्हणजे संगतीचा महिमा आपल्याला कळतो. गधे को गधे मिल गए दो लाता. गाढवाला जर गाढव भेटलं तर ते काही जे हरी करत नाही महाराज, नमस्कार करत नाही. गाढवाची सवयच लात मारायची, म्हणून म्हटलं जातं की गाढवाच्या पाठीमागून जाऊ नये. एक गाढव अशी हायवे रोडने चाललो होतं. गाढव म्हणजे एक मूर्ख माणूस, वेडा. हायवे रोडवरून म्हशीवर बसून चालला होता. आता तुम्हाला हायवे रोड किती हो इथं? दृष्टांत ऐकल्यानंतर इथं सोडा, नाही तर म्हशीवर जासाल उद्या. एक वेडा म्हशीवर बसून हायवे रोडने चालला,
पण आता सोबतही तसाच होता, दुसरा सुद्धा वेडाच. आता हा मशीवर बसून चालला, दुसऱ्याला काही ते बघवाना. तो म्हटलाय खाली उतर, खाली उतर. तो म्हशीवरचा वेडा म्हटला मी नाही उतरणार. हा वेडा म्हटला उतार खाली. तो म्हटला मी नाही उतरणार. तो म्हटला उतर खाली. तो म्हटला मी नाही उतरणार. जा म्हटला पुढं, जा पुढं. त्या ठिकाणी तुला पोलीस पकडतील. आता सध्या काय चालू आहे, आचारसंहिता चालू आहे. पुढं जा, तुला पोलीस पकडतील. तो म्हटला कस काय पकडतील? म्हणे तू हेल्मेट कुठं घातलंय म्हणे. म्हशीवरच्या येड्याला हे येडं म्हणते, तू हेल्मेट कुठं घातलंय? म्हशीवरचं येडं म्हटलं हेल्मेट घालायला ही काय 2 व्हीलर आहे का म्हटला, ही 4 व्हीलर आहे ना म्हैस. 4 व्हीलर मध्ये कुठं हा संगतीचे परिणाम जीवनामध्ये होत असतात महाराज. पतन उद्धार संगत महिमा. जय हो. पतन उद्धार संगत महिमा. तेज वेदना आवाज द्या, आवाज. तेज संगाचा महिमा. पतन उद्धार संगत महिमा. जय हो. तेज पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं जीवनामध्ये पतन व्हायचं असेल किंवा उद्धार व्हायचा असेल, हे तुमच्या संगतीवर अवलंबून असतं महाराज. परमार्थामध्ये उद्धार करून घ्यायचं असेल तर चला संतांचा महिमा बघा. त्या संतांची भेट तुम्हाला जर व्हायची असेल तर तुमचं पुण्य त्या ठिकाणी साठवलेलं पाहिजे. तुमचं अनेक जन्माचं पुण्य असेल तर संत भेट होईल महाराज. बहु अवघड आहे संत भेटी. संत इकडं तिकडं भेटायला काही रोडवरती पडलेले नाही महाराज. त्यासाठी पुण्य पाहिजे. हां, आणि या संगतीमध्ये या परमार्थामध्ये आल्याच्या नंतर मन मोकळा परमार्थ करायचा असतो. मन मोकळा परमार्थ. नाहीतर काही काही माणसं खूप चिकट असतात, परमार्थामध्ये खूप चिकट असतात. हां, लग्नामध्ये कितीतरी खर्च करेल. जावाई जर म्हटलं ना मला 4,000ची नाही 5,000ची सलवार पाहिजे, सूटबूट पाहिजे, तर हा म्हणतो ठीक आहे. हां, बँडवाला जर म्हटलं तर 2-3 DJ लावू का? तो म्हणतो ठीक आहे. एकदाच होणार आहे म्हटलं धिंगाणा आपल्या गावात, परत परत होणार आहे का? सहज 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 खर्च करत असतो एखादा माणूस. पण त्याच्याकडं जर सप्ताहातील कमिटी गेली, साहेबराव काहीतरी देणगी द्या, साहेबराव म्हणतात या सोमवारी, या सोमवारी. हां, असे सोमवार 2 निघून जाते. कालाही होतो तरी हा साहेबराव काल्याच्या पंक्तीला सर्व घर घेऊन जेवायला येतो, मग 101 रुपये घ्या. हां, काही काही माणसं खूप जीवनामध्ये चिकट, संसारामध्ये कमी पण परमार्थामध्ये चिकटपणा करतात. असतो महाराज. हृदय पवित्र असावं. कंठी प्रेम दाटे, नैनी नीरा लोटे, हृदय प्रगटे रामरूप. हृदयामध्ये भगवंत असावा, हृदयामध्ये भगवंत असावा. तेवढी भक्ती असावी महाराज. जनाबाईच्या हृदयामध्ये माझा भगवंत होता. हृदयाबंदी काना केला, आत विठ्ठल कोंडियला. हृदयामध्ये माझे भगवंत होते. तुम्ही बघा त्रेतायुगामध्ये सीतामय्याने विचारलं हनुमंतरायाला, एक मोती दिला आणि मोती दिल्याच्या नंतर हा मोती तुम्हाला आवडला का? अनमोल असा मोती आहे. हनुमंतरायाने हातावरती तो मोती घेतला आणि घेतल्याच्या नंतर इकडून तिकडून बघितलं तर त्या मोत्यामध्ये हनुमंतरायाला भगवान श्रीराम दिसत नाही. त्या मोत्यामध्ये भगवान श्रीराम दिसत नाही. त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून हनुमंतरायाने काय केलं, मोती हातामध्ये घेतला, दातामध्ये घातला आणि फोडून बघितलं, याच्यामध्ये माझा भगवान श्रीराम आहे का? दिसत नाही. पण हे सर्व दृश्य सीतामय्याने बघितलं. राग आला आणि रागाच्या भरात बोलताय हनुमंतराय, मला वाटलं तुम्ही जरा सुज्ञान असाल, पण माकड ते माकडच हो. काय झालं मैया? अनमोल असा मोती तुम्हाला मी दिलाय आणि तुम्ही मात्र त्याला फोडून टाकला. मैया तुम्ही म्हणताय की हा मोती अनमोल आहे, पण या अनमोल मोतीमध्ये मला माझा भगवंत दिसत नाही. हा कसला अनमोल आहे? हा मोती अनमोल नाही. मैयाला राग आला आणि सीतामय्या बोलायला लागल्या, मला सांगा हनुमंतराय, तुमचा देह सुद्धा अनमोल आहे, तुमचा
देह सुद्धा अनमोल आहे. सगळ्यात जास्त जगामध्ये लोक जर कशावर प्रेम करत असेल तर स्वतःच्या देहावरती करतात. एखाद्या डॉक्टरनी जर सांगितलं तुमच्या पायाच्या अंगठ्याला रोग झालाय, आजार झालाय, अंगठा काढावा लागेल, लोक म्हणतात नाही बघू, गोळ्या औषध द्या, ट्रीटमेंट द्या, जर व्यवस्थित झालं तर बघू. दुसऱ्या महिन्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर सांगत असतात घोट्यापासून पाय काढावा लागेल, तो म्हणतो नाही नाही डॉक्टर साहेब गोळ्या औषध द्या. तिसऱ्या महिन्यामध्ये डॉक्टर सांगत असतात गुडघ्यापासून काढावं लागेल. आणि 6 महिने झाल्याच्या नंतर डॉक्टर सांगतात मांडीपासून पाय काढावा लागेल, रोगाने इथपर्यंत प्रवेश केलाय मांडीपासून. तो म्हणतो नाही नाही डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब म्हणतात आता जर मांडीपासून पाय काढला नाही तर लोक तुम्हाला घराबाहेर काढतील. तर त्यावेळेस तो सर्व जमीन विकून टाकतो, पण त्या ठिकाणी रोगावर विलाज करतो. महाराज तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की एका पुरामध्ये एक माकडीण अडकलेली होती. एका पुरामध्ये एक माकडीण अडकलेली होती. ती एकटी नव्हती, तर तिचं बाळ सुद्धा तिच्या बरोबर होतं. पाणी जोपर्यंत इथपर्यंत येत नाही, पाणी जोपर्यंत इथपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या माकडीणीने काय केलं होतं, स्वतःचं बाळ पाठीवरती ठेवलं होतं. पाठीवर पाणी आलं, स्वतःचं बाळ डोक्यावरती ठेवलं आणि तिच्या नाका डोळ्यात पाणी जाऊ लागलं. तर त्यावेळेस माकडीणीने काय केलं, बाळाला पायथ्याशी घातलं, बाळाच्या अंगावर पाय दिला आणि मग उडी टाकली. यामध्ये एवढं श्रेष्ठ होतं. आणि आपल्याला सांगता येते की सर्वात जास्त लोक जर जगामध्ये कशावर प्रेम करत असतात तर स्वतःच्या शरीरावरती प्रेम करतात, या देहावरती प्रेम करतात. म्हणून सांगा हनुमंतराय तुमचा देह सुद्धा अनमोल आहे. कारण जगामध्ये सगळ्यात जास्त जर देहावर प्रेम करतात तर तुमचा देह सुद्धा अनमोल आहे. मला सांगा तुमच्या या देहामध्ये, तुमच्या या हृदयामध्ये जर भगवान श्रीराम नसेल तर तुम्ही याचा त्याग कराल का? तुम्ही याचा त्याग कराल का? हनुमंतराय हसत हसत हो म्हटले. हो नक्कीच नक्कीच. अरे ज्या हृदयामध्ये माझा भगवंत नसेल त्या हृदयाचं, त्या देहाचं सुद्धा मी या ठिकाणी त्याग करून टाकेल. आणि हनुमंतरायाने हृदय पाडलं, छाती फाडली. कशाचं दर्शन झालं? श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी जय हो. ज्यावेळेस हनुमंतरायाने छाती फाडली, कशाचं दर्शन झालं हो? की तुम्ही नव्हते तिथं? कशाचं दर्शन झालं? भगवान श्रीरामाचं आणि जानकी मातेचं दर्शन झालं, नाही का? विचार करा, आताच्या हनुमंताच्या जर छात्या फाडल्या महाराज बॉटलाच बाहेर येतील. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. जे तुकोबर आहे आपल्याला साधन सांगतात, जो मार्ग सांगतात. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. तुकोबर आहे म्हणतात हे जे साधन आहे ते सुलभ आहे, सरळ आहे, फलदायिक आहे, सगळ्यांना फलदायिक आहे, गोमट साधन आहे. हां, जो परमार्थ तुम्हाला साधन सांगितलं आहे तो साधन इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. परी हा शब्द माहिती आहे तुम्हाला? परी परी परंतु पण आणि कारण हे शब्द आल्याच्या नंतर प्रॉब्लेम निर्माण होतो, अडचण निर्माण होते. परी पण नाही समजलं? मन मंदिरा गजर भक्तीचा.